वाल्मिक कराड यांच्यासोबतचे माझे संबंध मित्रत्वाचे आहेत अशी कबुली भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली। तर कराड आणि मुंडे यांचं नातं कसं आहे हे सांगावं असं थेट आव्हान सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना दिलंय। परळीत इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स सुरू असून अभिनेत्रींना कार्यक्रमाला आणून परळीत राजकारण सुरू आहे अशी टीका सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक झालेल्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक मोठा आरोप केलाय। बीड जिल्ह्यात महादेव ॲपच्या माध्यमातून घोटाळा झाला। एकाच व्यक्तीच्या नावे 9 अब्ज रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप सुरेश धसांनी केला। महायुतीच्या 2 आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। आमदार अमोल मिटकरी आणि सुरेश धस यांच्यात चांगलीच जुंपली आहे। सुरेश धस असूयेतून धनंजय मुंडेंना लक्ष करतायत अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केली आहे। अमोल मिटकरींच्या टीकेला भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिले। माझ्या नादी लागू नका असा इशारा सुरेश धस यांनी अमोल मिटकरींना दिला। मिटकरी यांनी सुरेश धस यांच्या आरोप प्रत्यारोपावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली। बीड घटनेच्या तपासाला अडचण निर्माण होईल अशी वक्तव्य करू नये असा सल्ला बावनकुळे यांनी धस यांना दिला। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये मोर्चा निघणार आहे। या पार्श्वभूमीवर उद्या बीडमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे। मोर्चामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची करडी नजर असणार आहे। बीडमधील मोर्चात जरांगे पाटील सहभागी होणार आहे। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये मोर्चा काढला जाईल। मराठा समाजाच्या वतीनं बीडमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे। विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीत 11 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्येत चाटे आरोपी आहेत। बीडमधील हत्याकांड दुर्दैवी असून यावरून कोणी राजकारण करत असेल तर ते दुर्दैवी अशी टीका मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे। या हत्याकांडाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी आपली भूमिका मांडल्याचंही त्या म्हणालेल्या आहेत। बीडमध्ये ज्या घटना घडतायत त्याला गांभीर्यानं घेणं गरजेचं असल्याचं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले। नवीन एसपी यांना भेटून काही अधिकाऱ्यांच्या तक्रारी केल्या असून त्यांच्या बदली होणं आवश्यक असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय। बीड आणि परभणी प्रकरणी आरोपींना राज्य सरकार पाठीशी घालणार नाही। आरोपींना योग्य ती शिक्षा दिली जाईल असं वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय। बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी साताऱ्यात रास्ता रोको करण्यात आलाय। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंच परिषदेच्या वतीनं रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आलंय। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी लातूरच्या रेणापूरमधील आंदोलकांनी केली। त्यासाठी रेणापूर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। संतोष देशमुख हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कवत यांची भेट घेतली। उद्या होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली आहे। दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात आलेला नाही अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचा पगार लांबणीवर पडण्याची शक्यता यावर त्या बोलत होत्या। सर्वांची इच्छा असते पालकमंत्री व्हावं अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी दिली। त्यामुळे इच्छुक असणं पालकमंत्री पदासाठी गैर नाही। याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होतील असं वक्तव्य त्यांनी केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 डिसेंबर रोजी दिल्ली निवडणुकीचा बिगुल वाजवणार आहे। मोदी परिवर्तन रॅलीच्या माध्यमातून दिल्ली विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे। दिल्लीतील जपानी पार्कमध्ये नरेंद्र मोदींची मोठी रॅली काढण्यात येईल। इंदापूरमध्ये पाणीपुरवठा पाईपलाईनच्या जॅकवेलमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होतीये। मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात जॅकवेलची मोडतोड झाली होती। त्यामुळे नगर परिषदेकडून पाईपलाईनची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलंय। 12 जानेवारीला शिर्डीमध्ये भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडणार आहे। याबाबत बावनकुळेंनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलंय। सहकुटुंब त्यांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलंय। एका भाविकाने 132 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलाय। सूर्यकळीचं नक्षीकाम असलेला हार पहिल्यांदाच विठ्ठलाला अर्पण करण्यात आलाय। भाविकांना आपलं नाव न सांगण्याच्या अटीवर हार दान केलाय। ऐन हिवाळ्यात नागपूर शहराच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यात। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती। दरम्यान वातावरणातील बदलामुळे गारठा चांगलाच वाढलेला आहे।
सध्या अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका बसतोय। जळगावमध्येही पावसानं हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। निफाड पिंपळगाव परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे द्राक्ष पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी अकोल्यातील कृषी प्रदर्शनाला भेट दिली। पंजाबराव देशमुखांच्या जयंतीनिमित्त हे कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं। यावेळी कोकाटेंनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या पाया पडून एका वृद्ध महिलेने त्यांना भावनिक साथ घातली। शेतकऱ्यांना 24 तास वीज, कापूस, सोयाबीनसह तूर पिकाला योग्य भाव द्या अशी मागणी या वृद्ध महिलेने केली। चंद्रपूरच्या बल्लारपूर वन विभागाने जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। सारस पक्षी नामशेष होत असल्यामुळे त्याच्या अधिवास रक्षणासाठी जनजागृती करण्यात आली आहे। पुण्यात एसटी बँकमध्ये होत असलेल्या गैरकारभारावर कारवाई करण्यासाठी मोर्चा काढण्यात आलाय। सहकार आयुक्त कार्यालयावर एसटी बँकेच्या सदस्यांनी हा मोर्चा काढलाय। बँकेत अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय। जळगावमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याच्या मागणीसाठी कृषी अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। मागील वर्षी अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचे पीक विमे अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाहीयेत, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी याची मागणी करूनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। नाशिकच्या देवळामध्ये सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आलाय। परभणी हत्याकांड प्रकरणी आणि अमित शहा यांच्या विरोधात हा मोर्चा काढलाय। तसंच अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। शरद पवार उद्या दिल्लीला जाणार आहेत। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा उद्या दिल्लीत अंत्यविधी पार पडणार आहे, त्यासाठी शरद पवार उपस्थित राहणार आहेत। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी दुःख व्यक्त केले। त्यांना कधीही विसरता येणार नाही। त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो असं ते म्हणाले। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं देशाने एक उत्तम अर्थतज्ञ तसंच उत्तम पंतप्रधान गमावला अशी भावना खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली। नांदेडच्या विकासासाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे असंही चव्हाण म्हणाले। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वेगळ्या प्रकारची क्रांती घडवली होती अशी प्रतिक्रिया मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। उच्च शिक्षण घेऊन त्यांनी अर्थतज्ञ म्हणून आपलं नाव कमावलंय अशा भावना व्यक्त करत त्यांनी श्रद्धांजली वाहिली। ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपट अनुपम खेर यांनी त्यांची भूमिका साकारली, तर या चित्रपटातील आठवणींना त्यांनी उजाळा दिला।